नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी पूर्व अर्थसंकल्पीय सल्लामसलत सुरू झाली असतानाच 27 वर्षांची परंपरा देखील बदलणार आहे असे संकेत मिळत आहेत. 2017 पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जायचा, परंतु दिवंगत अरुण जेटली यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात ही तारीख बदलली आणि तेव्हापासून दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प आता सादर केला जाऊ लागला आहे. त्या परंपरेनुसार 2026चा केंद्रीय अर्थसंकल्प देखील 1 फेब्रुवारी 2026 रोजीच केला गेला पाहिजे, परंतु यामध्ये 2 अडचणी समोर येत आहेत. यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प साधारणपणे जो 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जातो त्यासाठी पुढच्या वर्षी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026 हा दिवस रविवारी येतो. त्या दिवशी सर्व सरकारी कार्यालये बंद असतात. संसदेचं अधिवेशनही रविवारी होत नाही. अर्थमंत्री संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतात. तर परंपरेनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढच्या वर्षी 1 फेब्रुवारी 2026चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील, तर त्यांना तो रविवारी सादर करावा लागेल. तर पुढची अडचण अशी की पुढच्या वर्षी देशातील शेअर बाजारामध्ये ऐतिहासिक बदल होणं अपेक्षित आहे. राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच NSE केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2026 रोजी जर सादर झाला तर रविवार असूनही शेअर बाजार उघडा ठेवणार का? मात्र एक्सचेंजनं एका विचाराधीन प्रस्ताव मांडलेला आहे आणि सरकार औपचारिकपणे अर्थसंकल्पाची तारीख जाहीर करेल तेव्हाच अंतिम निर्णय घेतला जाईल असंही स्पष्ट सांगण्यात आलं आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असली तरी केंद्र सरकारनं अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे, कारण आर्थिक वर्ष 2026-27ची तयारी याच वेळेभोवती सुरू असून अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण देखील प्रसिद्ध केलं जाईल आणि मुख्य आर्थिक सल्लागार V. आनंद नागेश्वर हे देखील पत्रकार परिषद घेतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या सुमारे 4 ते 5 आठवडे आधी CCPAची बैठक होते, म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर करण्याच्या तारखेची औपचारिक घोषणा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल. याआधी 28 फेब्रुवारी 1999 रोजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केला होता, परंतु सिंग यांनी केवळ अर्थसंकल्पच सादर केला नाही तर ब्रिटिश काळातील परंपराही मोडली. पूर्वी अर्थसंकल्प सायंकाळी 5 वाजता सादर केला जायचा, मात्र यशवंत सिन्हा यांनी वेळ बदलून दुपारी 1 वाजता केली, ज्यामुळे एक ऐतिहासिक अर्थसंकल्प रविवारी सादर करण्यात आला होता. तर मग मित्रांनो, तशा पद्धतीनं जाता 27 वर्षांनंतर पुन्हा तो योग आलाय आणि या 2026च्या अर्थसंकल्पामध्ये 1 फेब्रुवारी रोजी जो रविवार आहे त्या दिवशी शेअर बाजार उघडली जाण्याची फार मोठी दाट शक्यता आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 1 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी शेअर बाजार उघडला जाईल का? यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.